हरिपाठ अभंग 27 उत्तरार्ध भाग पहिला। निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको। तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरि करी। ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ। संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की ही निजवृत्ती आपण सर्वांनी तोडली पाहिजे। निजवृत्ती म्हणजे काय, तर आपल्याला स्वतःच्या इंद्रियांना आपण तृप्त करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी ज्या विषय वस्तूंमध्ये आपण गुंतून राहतो, ज्या भोगवस्तूत आपण सापडतो, ती भोगवृत्ती म्हणजेच निजवृत्ती। आणि ही निजवृत्तीनं आपली सर्व माया तोडली पाहिजे। माया म्हणजे सध्याच्या काळामध्ये आहे पैसा, संपत्ती। परंतु ही माया जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंत आपल्याला खरा अध्यात्माचा आणि ईश्वराचा गोडी लागणार नाही। सध्या आपल्याला माया कशाची असते? शरीराची असते, कुटुंबासाठी, धनसंपदेसाठी, मित्रांसाठी, एवढ्यावर आपली पूर्ण आसक्ती असते आणि यातच आपला जीव रममान होत असतो। जास्त पैसा कमवण्यासाठी आपण जास्त खर्च करतो आणि तो खर्च केलेला पैसा आपण हे साधनात कोणत्या घालतो, तर विषय वस्तूंच्या साधनात घालतो। पैसा हे साधन आहे हे जरी खरं असलं तरी ते साध्य नसलं पाहिजे। म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जर आपले मनाच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती सोडल्या पाहिजेत। ह्या निजवृत्ती कोणत्या, तर आपल्याकडे 11 एकूण वृत्ती असतात। अहंकार एक वृत्ती असते, 5 आपले ज्ञानेंद्रिय असतात आणि 5 कर्मेंद्रिय असतात। आणि याच पुढे वृत्तींचा आपल्याला अनेक विषयाशी संबंध येतो आणि हे हजारो पटीने वाढत जातात। जसे की आपले संस्कार असतात, स्वभाव असतो, आपले काही विषय असतात, कार्य असतात, काही काळ असतो। ह्या सर्वांनी मिळून ह्या सर्व वृत्तींचा आणि ह्यांचा संयोग होऊन असंख्य अशा वृत्ती तयार होतात। त्याच्यामध्ये मग पुन्हा आपल्याला जेव्हा इंद्रिय सुखाची आसक्ती लागते तेव्हा अनेक रूप घेऊन हे इंद्रिय सुख मानवाला एका सुखापासून दुसऱ्या सुखाकडे घेऊन जातं आणि हे नियमित चालू असतं। मनाची धाव तिकडं चालली असती। म्हणून ही निजवृत्ती काढायला पाहिजे। आणि ही निजवृत्ती काढण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सर्व प्रकारची माया तोडायला पाहिजे। तरच आपल्याला ही ईश्वराची प्राप्ती होऊ शकते। कारण ही साधन संपत्ती इथंच पृथ्वीवर आपल्याला सोडायची आहे। शेवटी आपल्यासोबत ही काही येणार नाही, केवळ पुण्य आणि आपले कर्म आपल्यासोबत येतील। इंद्रिया सवडी लपो नको म्हणजेच काय, तर ह्या जो इंद्रिया आपल्याला त्याच्याकडे घेऊन जातो, इंद्रियाची आसक्ती जी असती ही जोपर्यंत आपण सोडणार नाहीत, तोपर्यंत इंद्रियांचं आपण जोपर्यंत नियमन करणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला या प्रकारची ईश्वर भक्ती हे मिळणार नाही। आणि इंद्रिया सवडी लपो नको म्हणजे काय, तर इंद्रियांच्या पाठीमागं नाही लपलं पाहिजे। ह्या इंद्रियांची देखील आपण नियमन केलं पाहिजे। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की इंद्रियांचं नियमन कसं करावं, तर इंद्रियांचं नियमन कसं करावं, तर इंद्रिय बलवान करावेत। त्यांचा इंद्रियांवर आपल्या मनाचा, आपल्या शरीराचा, आपल्या बुद्धीचा ताबा असला पाहिजे। त्या प्रकारे आचरण करावे। जसं की ज्ञानेश्वर माऊली सांगतात आपल्याला तीर्थयात्रा करावी, काही व्रतांचं पालन करावं, जेणेकरून आपल्या तीर्थयात्रेमध्ये अनेक चांगल्या लोकांचा, साधू संतांचा सहवास लाभतो, सत्संग वाढतं, भगवंताविषयीचं आपलं प्रेम वाढतं आणि आपण त्याप्रमाणे चांगले व्हायला लागतो। परंतु तीर्थयात्रेचा उद्देश हा सांसारिक कामनांची पूर्ती नसावा। त्याचप्रमाणे इंद्रियांचं अजून एक आपण प्रकारे निग्रह करू शकतो। जसं की इंद्रिय निग्रह करणं, भूतदया करणं, दान धर्म करणं, ब्रह्मचर्य करणं, तप साधना करणं, ही देखील तीर्थाचीच आहे, जेणेकरून मनाची आपल्या शुद्धी मिळते। अशा प्रकारे जर आपण मद, माया, मत्सर, लोभ, अहंकार, काम यांचा जर आपण त्याग केला आणि जर आपण त्याप्रमाणे सर्व गोष्टी सोडून ईश्वराला जर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र ईश्वर आपल्याला नक्कीच मिळेल आणि तेव्हाच आपल्याकडून हा हरिपाठ साध्य होईल। जय जय रामकृष्ण हरी।